नमस्कार मित्रांनो, मी राधिका फराटे. आयएजी भारत प्रस्तुत शेतकरी कट्ट्यावर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अशा तंत्रांविषयी ज्यांनी आपल्या शेतीचं रूपच पालटून टाकलंय. एक म्हणजे ड्रोन आणि दुसरं म्हणजे यंत्रमानव म्हणजेच रोबोट्स. हे जे ड्रोन आहेत ते आकाशात उडणारी खेळणी नाही आहेत, तर ते शेतकऱ्यांचे डोळे बनून पिकांवरून फिरतात आणि पिकांचं आरोग्य तपासतात. कुठे कीड लागली आहे का, कुठे खत जास्त पडले का, किंवा कुठे पाणी कमी आहे का, ही सगळी माहिती ते आपल्याला अगदी काही मिनिटांत आणून देतात. तर काही ड्रोन हे फवारणीसाठी सुद्धा वापरले जातात. ते अक्षरशः इंचानं औषध वापरतात. त्यामुळे औषधांचा अपव्यय कमी होतो, पिकांचं संरक्षण जास्त होतं आणि मजुरांची गरजही कमी भासते. दुसरीकडे शेतात उतरले आहेत यंत्रमानव, म्हणजेच खास शेतासाठी बनवलेले आपले छोटेसे रोबोट्स. हे रोबोट्स तण काढतात, मातीचं परीक्षण करतात, फळं वेचतात आणि काही तर खतसुद्धा टाकतात. इतकंच नव्हे तर काही आधुनिक यंत्रमानव हे पेरणी, पाणी देणं आणि पीक तयार झालं की कापणीपर्यंतचं सुद्धा काम करतात. मित्रांनो, यामुळे प्रत्येक एकरावर नेमकं काय होतंय याचं ठोस चित्र आपल्या शेतकरी मित्राला मिळतं. त्यामुळे नुकसान कमी होतं, खर्च वाचतो आणि उत्पादनही वाढतं. आपला आजचा शेतकरी हा फक्त मेहनतीवर अवलंबून नाहीये, तर तो तंत्रज्ञानाचा शहाणपणाने वापरही करतोय. त्यामुळे त्याचं उत्पादन दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि आपली आजची शेती स्मार्ट बनत चालली आहे. आणि हे फक्त मोठ्या शेतकऱ्यांसाठी नाही बरं का, तर लहान शेतकऱ्यांसाठी सुद्धा अगदी सहज शक्य होत चाललंय. शेवट एवढाच आहे की बदल अटळ आहे, पण त्यामुळे तो स्वीकार करणं सुद्धा आपल्याच हातात आहे की नाही. या यंत्रमानवांना आणि या ड्रोन्सना आपण आपला सहाय्यक मानूयात, स्पर्धक नाही. त्यांचा वापर करूयात, कारण आधुनिक काळात तोच टिकेल जो या टेक्नॉलॉजीला, या तंत्रज्ञानाला आपलंसं करेल. शेतीविषयी अशी महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला जर आवडत असेल, तुम्हाला इंटरेस्ट असेल, जाणून घ्यायची असेल, तर आयएजी भारतच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. यूट्यूब चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन.